आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। वाहतूक कोंडीचा खासदार सुप्रिया सुळेंना सुद्धा फटका बसलाय। मुंबईहून पुण्याला जाताना 2 तास वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या होत्या। नेमकी मिसिंग लिंक उद्घाटनाच्याच दिवशी ही कोंडी झालेली आहे। सुप्रिया सुळेंना सुद्धा या वाहतूक कोंडीचा आता जबरदस्त फटका बसलेला आहे। नेमकी मिसिंग लिंक उद्घाटनाच्या दिवशीच हा सगळा घोळ झालेला आहे। त्यामुळे मिसिंग लिंक उद्घाटनाच्या दिवशीच ही वाहतूक कोंडी झाली आणि याचा फटका जो आहे तो खासदार सुप्रिया सुळेंना सुद्धा बसलेला आहे। एक्सप्रेसवे वरून मुंबईहून पुण्याला जाताना 2 तास वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून या संदर्भातली माहिती दिली आहे। मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळीच हा सगळा वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय।